2014च्या आधी देशात मोदी लाट आणि त्या लाटेत काँग्रेससह इतर पक्ष पाला पाचोळ्यासारखे उडाले। मोदींच्या लाटेत एकही पक्का विरोधक उरला नाही आणि मोठ्या मार्जिनने मोदी सत्तेत आले। त्यानंतर सलग दुसरी निवडणूक विक्रमी जागांनी जिंकली। त्यानंतर आलं 2024, जिथं मोदींना पहिला मोठा झटका लागला, कारण यावेळी भाजपच्या जागा कमालीच्या घटल्या होत्या। काँग्रेस पहिल्यांदा फॉर्म मध्ये दिसलं। रेस कुठेतरी तोलामोलाची झाली। या लढाईत उत्तर प्रदेशनं मोदींची साथ सोडली होती, महाराष्ट्रानं मोदींची साथ सोडली होती। एवढंच काय तर ज्या रामाचं नाव घेऊन निवडणुका लढवल्या ते राम मंदिर बांधल्यानंतरही भाजपा अयोध्येतील जागा हरली। हा खूप मोठा धक्का होता, ज्यामुळेच आता देशात ज्या पद्धतीनं वारं फिरतंय ते पाहून 2029 पर्यंत आणखी मोठी मोदी विरोधी लाट पाहायला मिळणार का आणि देशात पुन्हा सत्ता बदल होणार का? राहुल गांधी जोरदार कमबॅक करणार का? कारण मोदींचा अब की बार मोदी सरकार ते मोदी हटाओ देश बचाओ हा प्रवास सुरू झालाय अशी चर्चा सुरू आहे। 2014ची ती मोदी लाट ते 2029ची ही मोदी विरोधी लाट याचा आढावा घेणारा हा व्हिडिओ पाहूयात। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। भारतीय लोकशाहीच्या इतिहासामध्ये राजकीय लाटांनी नेहमीच सत्तांतराचे मोठे प्रवाह निर्माण केलेत। गेल्या दशकभरात देशानं अनुभवलेली सर्वात मोठी राजकीय घडामोड म्हणजे मोदी लाट आहे, जिनं भारतीय राजकारणाचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलून टाकला। 2014 मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या राजकारणात पाऊल ठेवलं। तेव्हा देशव्यापी स्तरावर काँग्रेस विरोधी तीव्र भावना आणि विकासाची एक नवी आशा होती। या वातावरणातून निर्माण झालेल्या प्रचंड मोदी लाटेनं भारतीय जनता पक्षाला पहिल्यांदा स्पष्ट बहुमताने सत्तेवर आणलं। त्यानंतर 2019 मध्ये या लाटेचं रूपांतर एका मोठ्या महालाटेत झालं, जिथं राष्ट्रवादाचा मुद्दा आणि कल्याणकारी योजनांच्या जोरावर भाजपनं या आधीपेक्षाही मोठं बहुमत मिळवलं। मात्र 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी या एकपक्षीय वर्चस्वाला एक मोठा धक्का दिला आणि देशाला पुन्हा एकदा आघाड्यांच्या राजकारणाच्या युगात आणून सोडलं। आज 2026 मध्ये उभे राहून जेव्हा आपण 2029च्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांकडे पाहतो, तेव्हा देशातील राजकीय वारे वेगाने बदलताना दिसतायत आणि 2014ची ती प्रचंड मोदी लाट आता 2029 पर्यंत मोदी विरोधी लाटेत परिवर्तित होणार का, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात। कोणत्याही राजकीय लाटेची निर्मिती ही तात्कालीन सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीवर अवलंबून असते। 2014 पूर्वीचा भारत हा भ्रष्टाचार, धोरणात्मक अपंगत्व आणि कमकुवत नेतृत्वाच्या आरोपांनी घेरलेला होता। अशा वेळी नरेंद्र मोदी यांनी देशासमोर विकासाचे गुजरात मॉडेल मांडले आणि मजबूत धाडसी नेतृत्वाचं आश्वासन दिलं। या आश्वासनाने देशातील तरुण वर्ग, मध्यम वर्ग आणि पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित केलं। ही लाट इतकी तीव्र होती, तिनं प्रादेशिक आणि जातीय समीकरणांना बाजूला सारून भाजपला 282 जागा मिळवून दिल्या। 2029च्या निवडणुकीत या लाटेला राष्ट्रवाद आणि बालाकोट हवाई हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या सुरक्षाविषयक वातावरणाची जोड मिळाली, ज्यामुळे भाजपची घोडदौड 303 जागांपर्यंत पोहोचली। या 10 वर्षांच्या काळात विरोधी पक्ष पूर्णपणे विखुरलेला आणि कमकुवत दिसत होता, ज्यामुळे देशात आता भाजपला पर्याय नाही असा एक ठाम समज निर्माण झाला होता। परंतु राजकारणाचा नियम आहे की कोणतीही लाट कायमस्वरूपी टिकत नाही। 2024च्या त्या लोकसभा निवडणुकीत हे चित्र स्पष्टपणे बदललेलं पाहायला मिळालंय। भाजपने अब की बार 400 पारचा नारा दिला असला तरी प्रत्यक्षात पक्षाला 240 जागांवरच समाधान मानावं लागेल, जे बहुमताच्या 272च्या आकड्यापेक्षा लक्षणीयरित्या कमी होतं। विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीच्या माध्यमातून एकत्र येत भाजपला अनेक राज्यांमध्ये, विशेषतः उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये जोरदार टक्कर दिली। 244 जागा जिंकणाऱ्या विरोधी पक्षांनी हे सिद्ध केलं की मतदारांमध्ये सत्ताधारी पक्षाविरोधात सुप्त नाराजी आहे। या निकालांनी हे दाखवून दिलं की लोकशाहीत एकाच नेतृत्वाचे किंवा पक्षाचे कायमस्वरूपी वर्चस्व राहू शकत नाही। मतदारांनी भाजपला सत्ता तर दिली, पण त्यांना नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्यासारख्या प्रादेशिक नेत्यांच्या पाठिंब्यावर अवलंबून राहण्यास भाग पाडलं, ज्यामुळे एकाधिकारशाहीच्या राजकारणाला खीळ बसली। 2024 पासून सुरू झालेला हा बदल आता 2026 पर्यंत अधिक गडद होताना दिसतोय। देशातील आर्थिक आव्हानं, विशेषतः वाढती बेरोजगारी आणि महागाई हे मतदारांच्या नाराजीचं मुख्य कारण बनतंय। देशाचा आर्थिक विकास होत असला तरी तो सर्वसमावेशक नाहीये आणि श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढतीये असा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने केला जातोय। तरुणांमध्ये रोजगाराच्या संधी अभावी निर्माण झालेला असंतोष हा मोदी सरकारच्या प्रतिमेला तडे देणारा ठरतोय। याशिवाय
ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाची नाराजी, शेतीमालाला न मिळणारा योग्य भाव आणि सातत्यानं येणारी नैसर्गिक संकट यामुळे ग्रामीण भारतामध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात एक सुप्त लाट तयार होती। हीच आर्थिक आणि सामाजिक आव्हानं 2029 मध्ये मोदी विरोधी लाटेचा मुख्य पाया ठरू शकतात, असं राजकीय विश्लेषकांचं मत। या बदलत्या काळात विरोधी पक्षांची भूमिका आणि त्यांची वाढलेली ताकद अत्यंत महत्त्वाची ठरते। 2014 आणि 2019 मध्ये राहुल गांधी यांनी संपूर्ण विरोधी पक्षाला कमकुवत मानलं जात होतं, मात्र राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनं आणि विरोधी पक्षांच्या ऐक्यानं हे चित्र बदललंय। विरोधी पक्षांनी आता केवळ संसदेतच नाही तर रस्त्यावरही सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे। संविधानाच्या रक्षणाचा आणि लोकशाही संस्थांच्या स्वायत्ततेचा मुद्दा विरोधी पक्षांनी जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवलाय। प्रादेशिक पातळीवरही मजबूत असलेल्या पक्षांनी जसं की महाराष्ट्रात महाविकास आघाडी किंवा उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष भाजपच्या विजयी रथाला रोखण्यात यश मिळवले। विरोधकांचे हे वाढतं मनोबल आणि मतदारांमध्ये निर्माण होत असलेला पर्याय हा 2029च्या दृष्टीनं भाजपासाठी धोक्याची घंटा मानला जातोय। दुसरीकडे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या आव्हानांना तोंड देण्यासाठी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं काम करत आहेत। 2024च्या धक्क्यानंतर पक्षानं आपली रणनीती बदलली असून प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन चालण्यावर भर दिलाय। तसेच हरियाणा, महाराष्ट्र आणि बिहार यांच्यासारख्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षानं पुन्हा एकदा आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वैयक्तिक लोकप्रियता अजूनही देशातील एका मोठ्या वर्गात कायम आहे। पायाभूत सुविधांचा विकास, डिजिटल क्रांती, महिलांसाठीच्या कल्याणकारी योजना आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची वाढलेली पत या मुद्द्यांवर भाजप आपली बाजू भक्कम करत आहे। भाजपची निवडणूक यंत्रणा अत्यंत कार्यक्षम असून त्यात प्रत्येक पराभवातून शिकून 2029च्या मिशनसाठी आत्तापासूनच सज्ज होत आहेत। दक्षिण भारतात विशेषतः तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये पाय रोवण्यासाठी पक्षांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत। 2029च्या निवडणुकीत सर्वात मोठा घटक ठरणार आहे तो म्हणजे अँटी इन्कम्बन्सी, अर्थात सत्ताविरोधी भावना आणि मतदारांचं एकाच सरकारला कंटाळणं। एकाच नेतृत्वाला सलग 15 वर्षे सत्तेत पाहिल्यानंतर मतदारांमध्ये बदल घडवून आणण्याची एक इच्छा निर्माण होते। तसेच 2029 पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी 78 वर्षांचे होणार आहेत, ज्यामुळे भाजपमध्ये नेतृत्वाच्या बदलाबद्दल किंवा उत्तराधिकाराबद्दल चर्चा सुरू होऊ शकते। नरेंद्र मोदी यांच्यासारखा करिश्माई नेता समोर नसल्यास भाजपला मतदारांना आकर्षित करणं कठीण जाऊ शकतं। या उलट विरोधी पक्षाकडे जर एकमताने स्वीकारलेला चेहरा असेल तर 2029 मध्ये मोदी विरोधी लाट अधिक तीव्र होऊ शकते। सध्या तरी देशात मोदी विरोधी लाट पूर्णपणे तयार झालेली आहे असं म्हणणं थोडं घाईचं ठरेल, पण त्याकडे वाटचाल तर नक्कीच सुरू झाली आहे, कारण भारतीय मतदार आता अत्यंत सुज्ञ आणि परिपक्व झालाय। तो स्थानिक पातळीवर वेगळा आणि राष्ट्रीय पातळीवर वेगळा विचार करतो। राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा, स्थिर सरकारची गरज या सगळ्यांचा विचार होणार। त्यामुळे 2029चे राजकारण हे केवळ मोदींच्या विरोधावर नाही तर विरोधक देशासमोर कोणता ठोस आणि पर्यायी अजेंडा ठेवतात यावर अवलंबून असेल। 2014 मध्ये ज्या उत्साहानं आणि आशेनं देशानं मोदी लाटेचं स्वागत केलं होतं तो उत्साह आता काहीसा उसरला असून राजकारणात एका नव्या संतुलनाची सुरुवात झाली आहे। एकाधिकारशाहीकडून आघाड्यांच्या राजकारणाकडे झालेला हा प्रवास भारतीय लोकशाही जिवंत असल्याचं लक्षण आहे। 2029 मध्ये देशात मोदी विरोधी लाट निर्माण होणार की भाजप आपल्या रणनीतीच्या जोरावर पुन्हा एकदा सत्ता राखणार याचं उत्तर आगामी काळातील आर्थिक परिस्थिती, बेरोजगारीवरील उपाययोजना आणि विरोधी पक्षांच्या ऐक्यावर अवलंबून असेल। सध्या तरी देशातील राजकीय वारे नक्कीच बदलले असून सत्ताधाऱ्यांसाठी वेकअप अलार्म आणि विरोधकांसाठी मोठी स्पेस घेऊन आलाय, एवढं मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।